Dear student, today we will see practice set 3.1. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 3.1 त्या ठिकाणी पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर काही असणारे जे काही थेरम्स जे आहेत तर ते थेरम्स आपल्याला त्या ठिकाणी रिमेंबर करायचे, आठवायचे. तर त्याच्यापैकी पहिला थेरम आपल्याला दिलेला आहे टँजंट थेरम. स्पर्शिका त्रिज्या लंबतेचा असणारे काही प्रमेय जे आहेत तर पहा, द टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ ए सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय काय प्रमेय आहे की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी जी काही टँजंट जी आहे, स्पर्शिका जी आहे, तर ती स्पर्शिका तो केंद्रबिंदूशी जोडणारी जी काही त्रिज्या जी आहे तर त्या त्रिज्येला त्या ठिकाणी लंब असते. त्याच्यानंतरचं सेकंडचं असणारं ते काही थेरम जे आहे तर ते पहा, ए लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज टँजंट टू द सर्कल. या ठिकाणी कॉन्व्हर्स ऑफ या ठिकाणी टँजंट थेरम त्या ठिकाणी आहे, म्हणजे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास त्या ठिकाणी की वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा, त्या असताना ते काय वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाची काय असते, टँजंट असते, स्पर्शिका त्या ठिकाणी असते. आणि थर्ड थेरम आपलं त्या ठिकाणी पाहिलं होतं, टँजंट सेगमेंट्स म्हणजे स्पर्शिका खंड ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट टू ए सर्कल आर कॉन्ग्रंट. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूतून किंवा बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले जे काही स्पर्शिका खंड जे आहेत तर ते कसे असतात, कॉन्ग्रंट असतात, एकरूप त्या ठिकाणी असतात. या ठिकाणचे हे जे काही तीन थेरम आणि असणाऱ्या ज्या काही प्रॉपर्टी याचा वापर करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.1 त्या ठिकाणी काय करायचं, सॉल्व्ह करायचे. पाच क्वेश्चन नंबर 1 त्या ठिकाणी दिलेले की इन द ॲडजॉइनिंग फिगर the radius of the circle with center C is 6 cm. शेजारील आकृतीमध्ये असणारे जे काही सी असणारे जे काही वर्तुळ केंद्र जे आहे तर त्या वर्तुळ केंद्राची असणारी जी काही त्रिज्या जी आहे तर ती त्रिज्या किती दिलेली आपल्याला 6 सेंटीमीटर. लाईन ए बी इज टँजंट ॲट ए. त्याच्यानंतर ए बी असणारी जी काही रेषा जी आहे तर ती रेषा ए बिंदूपाशी कशी आहे तर त्या ठिकाणी ती स्पर्शिका आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर खालील प्रश्नांची उत्तर आपल्याला त्या ठिकाणी द्यायची. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे की व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सी ए बी अँड व्हाय. या ठिकाणी पहा काय सांगितलं आपल्याला की सी ए या ठिकाणी मी काढून घेतोय, या ठिकाणी रेडियस काढतोय, म्हणजे मग आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल की नेमकं काय करायचंय. या ठिकाणी व्हॉट इज द मेजर ऑफ सी ए बी, याचा असणारे जे काही मेजर जे आहे तर ते मेजर त्या ठिकाणी किती आहे आणि काय येते पाहता. या ठिकाणी सोल्युशन मध्ये आपण पहिल्या आकड्याचं उत्तर आपल्याला द्यायचंय की ड्रॉ सेगमेंट कोणता, सी हा जो काही सी सेगमेंट आपण त्या ठिकाणी काढले, बरोबर. ड्रॉ सेगमेंट सी. या ठिकाणी सी काय झाली तर रेडियस त्या ठिकाणी झाली आणि ए बी जी आहे तर ती ए बी काय झाली तर त्या ठिकाणी टँजंट झाली. आणि आपण जे काही टँजंट थेरम जे आहे तर ते टँजंट थेरम आपण त्या ठिकाणी पाहिले की काय असतंय तर सर्वसाधारणपणे टँजंट थेरम नुसार या ठिकाणी अँगल सी ए बी इज इक्वल टू किती असते 90 डिग्री. याला कारण आपण देणार आहे टँजंट थेरम. काय कारण देणार आहे, टँजंट थेरम. स्पर्शिका त्रिज्या लंबतेचे प्रमेय जे आहे तर याच्यानुसार हे जे काही कोण जे आहे तर त्या कोणाचं माप किती असणार आहे 90 अंश त्या ठिकाणी असणार, बरोबर. त्याच्यानंतर पुढे व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम ए बी अँड वाय. या ठिकाणी हा जो काही सी बिंदू जे आहे तर त्या सी बिंदूचं रेषा ए बी पासूनचं असणारं जे काही अंतर जे आहे तर त्या अंतर त्या ठिकाणी किती असेल आणि का असेल. सेकंडचा आन्सर आपल्याला यायचे. पुन्हा आपल्याला सांगता येईल की सेगमेंट सी ए
परपेंडिक्युलर. आता कशाला परपेंडिक्युलर आहे, तर लाईन एबी जी आहे तर त्या लाईन एबी ला त्या ठिकाणी तो काय आहे, परपेंडिक्युलर आहे. प्रश्नामध्ये आपल्याला ही त्या ठिकाणी दिली. त्याच्यानंतर पुढे पहा, या ठिकाणी आपण काय करू, तर पहा आपल्याला काय करायचं, सी. आता जे काही सी जे आहे तर ते सी अंतर आपल्याला दिलेले, की दिलेले 6 सेंटीमीटर. हे जे अंतर जे आहे रेडियस, तर ती त्या ठिकाणी व्हॉट इज द रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर सी 6 सेंटीमीटर. ज्याची जी काही त्रिज्या जी आहे तर ती त्रिज्या किती आपल्याला 6 सेंटीमीटर दिली. ज्या ठिकाणी सी ए जी आहे तर ती सी ए इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. हे आपल्याला प्रश्नामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि काय काढायला सांगितले पहा, काय सांगितले की व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम द लाईन ए बी अँड वाय. तर या ठिकाणी याचं अंतर किती आहे, 6. आता काय सांगता येईल पहा आता पुढे, की सी इज द डिस्टन्स ऑफ 6 सेंटीमीटर फ्रॉम द लाईन ए बी. काय म्हणता येईल, सी इज, आणि देअरफॉर सी इज काय सांगता येईल, सी इज ॲट ए डिस्टन्स ऑफ 6 सेंटीमीटर फ्रॉम लाईन ए. आणि म्हणून या ठिकाणी सी जो आहे तर तो सी कसा आहे, ए बी पासून 6 सेंटीमीटर अंतर जे आहे तर त्या 6 सेंटीमीटर अंतरावर त्या ठिकाणी येते. याच्यानंतर पुढे तो आता याच्यानंतर पुढचा आकडा आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे, की डिस्टन्स ए बी जे आहे तर ते डिस्टन्स ए बी किती सांगितलं आपल्याला, 6 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी ही जे ए बी जे आहे तर ते पुन्हा किती सांगितलं आपल्याला, 6 सेंटीमीटर. आणि फाइंड बी सी, जे काही बीसी अंतर जे आहे तर ते बीसी अंतर काय करायचं सांगितलं आपल्याला, फाइंड आउट करायचं. थर्ड काय काय की इन ट्रँगल सी ए बी, या त्रिकोणाचा विचार करा. सी ए बी मध्ये काय दिसते पुन्हा आपल्याला, की अँगल सी ए बी इज इक्वल टू 90 डिग्री. ही झाली रेडियस बरोबर, आणि ही झाली टँजंट. आणि म्हणून त्या ठिकाणी टँजंट थेरम जे आहे तर त्या टँजंट थेरम नुसार याचं माप किती येतं, नसते 90 डिग्री, किंवा हे आपण त्या ठिकाणी इथे म्हटलेले येते. त्या ठिकाणी मी म्हणतो की फ्रॉम इक्वेशन 1 बरोबर. आता या ठिकाणी याचं माप जर त्या ठिकाणी 90 डिग्री असेल तर हा झाला त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल. हा राईट अँगल ट्रायंगल असेल तर याच्यासाठी आपण पायथागोरस थेरम त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. पायथागोरस थेरमचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम काय आहे, की हायपोटेनस स्क्वेअर बीसी स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग साइड स्क्वेअर. रिमेनिंग साइड कोणते आहेत, तर एसी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर इज इक्वल टू, एसी जो आहे तर तो 6 आहे म्हणजे 6 स्क्वेअर, ए बी सुद्धा किती आहे, 6 आहे म्हणजे 6 स्क्वेअर. 6चा असताना तो काही स्क्वेअर जो आहे तर तो आला 36, आहे किती आला 36. ऍडिशन केली तर ती आली 72 बीसी स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, दोन्ही बाजूंची जर त्या ठिकाणी आपण वर्गमूळ जर घेतली तर किती आलं 72. याचे फॅक्टर आपण त्या ठिकाणी पाडले की जेणेकरून एकाचं त्या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर रूट त्या ठिकाणी घेत आहे बरोबर. 36 दोन्ही भाग, 36चं स्क्वेअर रूट घेतलं तर किती आता असते 6√2. आणि देअरफॉर बीसी इज इक्वल टू किती आलं 6√2 सेंटीमीटर. आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याला थर्डचं असणारं जे काय आन्सर जे आहे तर ते आन्सर आपल्याला त्या ठिकाणी काढते बरोबर. बीसी किती आलं 6√2 सेंटीमीटर. आता राहील आपलं फोर्थ. आता फोर्थ मध्ये काय सांगितलेले की व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी. त्या ठिकाणी हा जो अँगल जो आहे एबीसी याचं असणारं जे काही माप जे आहे तर ते माप त्या ठिकाणी किती असेल आणि का असेल. बघा काय काय सांगतात की पहा की इन ट्रायंगल ए बी सी. बघा हा जो काय असणारा जो काय त्रिकोण जो आहे की त्रिकोण एबीसी मध्ये
आता हा जो काही त्रिकोण एबीसी जो आहे तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसते. आता काय या ठिकाणी 6 सेंटीमीटर दिलेलं रॅडियस, ही सुद्धा आपल्याला याच्यामध्ये किती दिलेली 6 सेंटीमीटर. म्हणजे याचाच अर्थ आपल्याला सांगता येईल की इन ट्रायंगल एबीसी AC इज इक्वल टू AB इज इक्वल टू किती आहे 6 सेंटीमीटर आहे. बरोबर. किंवा आपल्याला त्या ठिकाणी कारण या ठिकाणी सांगता येईल इच ऑफ लेंथ 6 सेंटीमीटर. प्रत्येकी किती आहे तर ती 6 सेंटीमीटर आहे. 6 सेंटीमीटर जर असेल तर आपल्या लक्षात येतं नसते. जे ते झाला त्या ठिकाणी समद्विभुज त्रिकोण, आणि हा जर समद्विभुज त्रिकोण जर असेल तर या बाजून समोरील असणारे जे काही कोण जे आहे तर ते कोण कसे असतात एकरूप असतात. म्हणजे या बाजू समोरील असणारा हा कोण आणि ही जे काही एबी बाजू जी आहे तर त्या एबी बाजू समोरील असणारे जे काही कोण जे आहे तर ते कोण कसे असतात तर त्या ठिकाणी इक्वल असतात. म्हणजे या ठिकाणी आयसोसेल ट्रँगल थेरम नुसार समभुज त्रिकोणाचा असणारे काही प्रमेय जे आहेत काय की एकरूप बाजू ज्या आहेत समभुज त्रिकोणामध्ये या दोन बाजू त्या ठिकाणी एकरूप त्या ठिकाणी झाल्या, आणि या एकरूप बाजू समोरील कोण जे आहे तर ते कोण कसे म्हणता येईल आपल्याला त्या ठिकाणी एकरूप किंवा समान मापाचे त्या ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून पहा या ठिकाणी अँगल कोणता अँगल म्हणता येईल की पहिल्यांदा आपण हा घेऊ ABC इज इक्वल टू हा अँगल आपल्याला घ्यायचा आहे अँगल ACB. हे एकरूप बाजू जे आहे तर त्या एकरूप बाजू समोरील कोण आपण त्या ठिकाणी याचं कारण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की आयसोसेलस काय म्हणते मी आयसोसेलस ट्रँगल थेरम त्या ठिकाणी आयसोसेलस ट्रँगल थेरम. बरोबर. जे प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयानुसार THEOREM बरोबर समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार एकरूप बाजू समोरील कोण जे आहे तर ते कोण कसे दाखवले आपण त्या ठिकाणी एकरूप त्या ठिकाणी दाखवले. बरोबर. आता पुढे पाहता त्याच्यानंतर आपण काय करू शकतो की त्रिकोण जे आहे तर त्या त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज जी आहे तर ती किती असते 180 अंश असते. पण याचा आपण त्या ठिकाणी वापर करू आणि म्हणून पहा की अँगल पहा इथून सुरुवात करतो मी अँगल ABC प्लस अँगल B झाला. त्याच्यानंतर पुढे अँगल BCA प्लस अँगल CAB इज इक्वल टू 180. त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कारण जे आहे तर ते कारण आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. काय लिहिता येईल की सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रँगल इज 180. की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश त्या ठिकाणी असते. बरोबर. पुढे या ठिकाणी अँगल ABC प्लस पुढे कोणता आहे अँगल BCA प्लस अँगल CAB काय म्हटले CAB. या ठिकाणी आपण थोडासा बदल त्या ठिकाणी करू. की या ठिकाणी अँगल BCA आहे. आता हा जो काही BCA म्हणजेच पहा BCA हा अँगल त्या ठिकाणी याला मी इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी म्हणतो. आता या ठिकाणी अँगल BCA म्हणजेच कोणता असणार आहे ABC असणार आहे. आपण इथे हा बदल करू प्लस अँगल ABC प्लस अँगल CAB मुळातच कोणता आहे हा CAB
इज इक्वल टू 180 आणि हा जो काही बदल जो आहे तर तो बदल कोडून केला आपण या ठिकाणी लिहितो मी फ्रॉम इक्वेशन 2 वरून त्या ठिकाणी बदल जो आहे तर तो बदलतो बरोबर. पुढे आता या ठिकाणी अँगल एबीसी प्लस अँगल एबीसी या बाजूला लिहितो मी किती येतात नुसते ऍडिशन 2 अँगल एबीसी प्लस या ठिकाणी सीएबी अँगल सीएबी किती आहे 90 डिग्री त्या ठिकाणी किती आहे 90 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री बरोबर. पुढे 90 ट्रान्सफर करा 2 या ठिकाणी काय म्हणतो मी 2 अँगल एबीसी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 90 किती राहिले 90 डिग्री. पुन्हा 2 ट्रान्सफर केला या बाजूला तर अँगल एबीसी इज इक्वल टू 90 डिग्री डिवायडेड बाय 2 दॅट इज 45 डिग्री. आणि याचं जे असताना जे काही मेजर जे आहे तर ते मेजर आपल्याला विचारलं की अँगल एबीसी इज इक्वल टू किती आलं 45 आणि म्हणून अशा पद्धतीने याचं असताना जे काही मेजर जे आहे तर ते मेजर किती आता नसते तर त्या ठिकाणी 45 डिग्री त्या ठिकाणी येते. याचं 45 असेल तर याचं सुद्धा त्या ठिकाणी 45 डिग्री त्या ठिकाणी असेल. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल. याच्यानंतर पुढे सेकंड क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे इन द ऍडजॉइनिंग फिगर शेजारील आकृतीमध्ये ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल ओ त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. त्याच्यानंतर फ्रॉम पॉइंट आर बिंदू आर मधून काय केलेले सेगमेंट आर्यम अँड सेगमेंट आर्यन आर द टँजंट सेगमेंट टचिंग द सर्कल ॲट एम अँड एन. ही वर्तुळाबाहेरील असणारा तो काही आर बिंदू जे आहे तर त्या आर बिंदूमधून आर्यम आणि आर्यन हे असणारे जे काही स्पर्शिका खंड जे आहे तर ते स्पर्शिका खंड एम आणि एन बिंदूमध्ये काय करतात स्पर्श करतात. त्याच्यानंतर पुढे इफ ओ आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर जी काही ओ आर जे आहे तर त्या ओ आरची असणारी जी काही लांबी जी आहे तर ती लांबी आपल्याला दिलेली 10 सेंटीमीटर. पुढे रेडियस ऑफ द सर्कल 5 सेंटीमीटर त्याच्या काही त्रिज्या ज्या आहेत तर त्या त्रिज्या 5 सेंटीमीटर आहेत बरोबर. पुढे तर व्हॉट इज द लेंथ ऑफ द इच टँजंट सेगमेंट तर असणाऱ्या काही या स्पर्शिका खंड जे आहेत तर त्या स्पर्शिका खंडांची लांबी त्या ठिकाणी किती. दुसरा क्वेश्चन आपल्याला विचारलं की व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एमआरओ म्हणजे याचं माप त्या ठिकाणी आपल्याला काढायचंय. आणि तिसऱ्यामध्ये व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एमआरएन तर पूर्ण असणारा तो काही कोण जो आहे तर त्या कोणाचं माप त्या ठिकाणी पाहायच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्या ठिकाणी काय करावं लागेल की ड्रॉ सेगमेंट ओ एम अँड सेगमेंट ओ एन हे आपल्याला काय करावं लागतील पहिल्यांदा त्या ठिकाणी ते काढून घ्यावे लागतील. आता ते सेगमेंट जे आहे तर ते सेगमेंट मी काय करतो तर त्या ठिकाणी ड्रॉ करतोय. या ठिकाणी अशा पद्धतीचे असणारे जे काही सेगमेंट जे आहे तर ते सेगमेंट मी त्या ठिकाणी ड्रॉ करतो पहिल्यांदा. येथे त्याच्यानंतर हा एक सेगमेंट मी त्या ठिकाणी ड्रॉ करतोय. येथे आता काय लिहितोय कन्स्ट्रक्शन मध्ये सोल्युशन ड्रॉ सेगमेंट ओ एम अँड सेगमेंट ओ एन हे 2 रेषाखंड जे आहेत तर ते 2 रेषाखंड आपण त्या ठिकाणी काढले बरोबर. मग आता पहा की इन ट्रायंगल ओ एम आर या त्रिकोणाचा आपण त्या ठिकाणी विचार पुन्हा आपल्या लक्षात येत असते की ही त्या ठिकाणी रेडियस आहे आणि हा काय आहे टँजंट आहे. म्हणजे त्या ठिकाणी टँजंट थेरम नुसार हा जो असणारा तो काही अँगल जो आहे तर त्या अँगलचा असणारा जे काही मेजर जे आहे तर ते 90 डिग्री त्या ठिकाणी असतात. पहा त्या ठिकाणी 1 इन ट्रायंगल ओ एम आर अँगल ओ एम आर इज इक्वल टू 90 डिग्री बरोबर. कशावरून तर टँजंट थेरम आहे
स्पर्शिका त्रिज्या लंबतेचं असणारं जे काही प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयानुसार याचं माप किती असणार आहे 9 वाटी. बरोबर. हा किती झाला 90 डिग्री. हा जर 90 डिग्रीचा असेल तर हा ट्रायंगल जो आहे तर तो ट्रायंगल त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल होईल. राईट अँगल ट्रायंगल असेल तर याच्यासाठी काय करू शकतो आपण पायथागोरस थेरम जो आहे तर तो पायथागोरस थेरम त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. आणि देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय पायथागोरस थेरम तर हायपोटेनस स्क्वेअर OR स्क्वेअर इज इक्वल रिमेनिंग साईड स्क्वेअर. रिमेनिंग साईड कोणते आहे तर OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. आता OR किती दिलेला आपल्याला 10 स्क्वेअर. त्याच्यानंतर OM रेडियस आपल्याला दिलेली. रेडियस किती सांगितली तर या ठिकाणी 5 सेंटीमीटर सांगितले. या ठिकाणी मी 5 सेंटीमीटर म्हणतो. ही सुद्धा किती आहे 5 सेंटीमीटर. म्हणजे OM जी आहे तर ती 5 स्क्वेअर इज इक्वल टू MR स्क्वेअर. देअरफॉर 10 स्क्वेअर हा या बाजूला गेला -5 स्क्वेअर इज इक्वल टू MR स्क्वेअर. 10चा स्क्वेअर आला 100, 5चा स्क्वेअर आला त्या ठिकाणी 25 इज इक्वल टू MR स्क्वेअर. म्हणजे त्या ठिकाणी MR स्क्वेअर इज इक्वल टू किती 75 त्या ठिकाणी राहिले. आता 75 जे आहे तर त्या 75 चे आपण फॅक्टर्स त्या ठिकाणी पाडू की जेणेकरून आपल्याला एकाचं त्या ठिकाणी स्क्वेअर रूट त्या ठिकाणी काढता येईल. कसं काढता येईल की टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स MR इज इक्वल टू रूट 75 किंवा हेच आपल्याला लिहिता येईल की 25 इंटू 3. 25चं स्क्वेअर रूट आपण काढू शकतो. MR इज इक्वल टू 5√3. पहिला आकडा आपल्याला काय विचारला की व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजेंट सेगमेंट. म्हणजे काही स्पर्शिका खंड जे आहे तर त्या स्पर्शिका खंडांची लांबी किती. आता या ठिकाणी आपल्याला माहिती की लेंथ ऑफ इच टँजेंट सेगमेंट काय म्हणते मी की लेंथ ऑफ इच टँजेंट सेगमेंट. आता कोणकोणते टँजेंट सेगमेंट आहे तर त्या ठिकाणी RM आहे आणि दुसरा त्या ठिकाणी RN. या स्पर्शिका खंडांची लांबी कशी असते समान त्या ठिकाणी असते. RM बरोबर RN तर ते RM किती आलेले 5√3 सेंटीमीटर. सर्व काय आकडा जो आहे तर त्या पहिल्या आकड्याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी काढतं. याच्यानंतर सेकंड आकडा पहा काय विचारलंय की व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. तर आता हा जो काही अँगल जो आहे तर या अँगलचं माप जे आहे तर ते माप आपल्याला त्या ठिकाणी काढायचं. बरोबर. आता सेकंड मग त्या ठिकाणी हा जो काही ट्रायंगल जो आहे की इन ट्रायंगल RMO. बरोबर. आपल्याला माहिती की अँगल RMO इज इक्वल टू किती आहे 90 डिग्री त्या ठिकाणी. कशावरून तर पुन्हा आपल्या लक्षात येतं नसते की या ठिकाणी ही रेडियस आहे ही टँजेंट आहे. या ठिकाणी आपल्याला टँजेंट थेरमनुसार याचं माप किती असणार आहे 90 डिग्री त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू टँजेंट थेरम. टँजेंट थेरम स्पर्शिका त्रिज्या लंबतेच्या प्रमेय. त्याच्यानंतर पुढे पहा. आता प्रश्नामध्ये काय काय दिलेले त्याचा आपल्याला विचार करायचा की OM दिलेला आपल्याला. OM किती आहे 5 सेंटीमीटर. OR किती आहे 10 सेंटीमीटर. हे आपल्याला प्रश्नामध्ये त्या ठिकाणी दिलेले गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिलेले. आता या ठिकाणी पाहता की आपल्या काय दिसतंय पाहता OM अंतर आणि OR अंतर आपण जर पाहिलं तर OM अंतर जे आहे तर ते कसं आहे ORच्या निम्म त्या ठिकाणी.
कसं आहे, OM अंतर ORच्या कसं आहे, निम्म त्या ठिकाणी आहे. म्हणजे याचाच अर्थ आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत नसते की कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरमनुसार 30 अंश कोणासमोरील असणारी जी काही भुजा जी आहे तर ती किती असते, तर त्या ठिकाणी कर्णाच्या निम्मे त्या ठिकाणी असते. म्हणजे याचाच अर्थ आपल्या लक्षात येत नसते की अँगल जो आहे, कोणता अँगल MRO हा किती असायला पाहिजे, 30 डिग्री त्या ठिकाणी असायला पाहिजे. कशावरून, तर कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थिअरम. 30 अंश 60 अंश 90 अंश त्रिकोणाचं असणारं जे काही प्रमेय जे आहे, तर त्या प्रमेयानुसार 30 अंश कोणासमोर भुजा कशा असते, कर्णाच्या त्या ठिकाणी निम्मित आहे. म्हणजे हा जो काही अँगल जो आहे, तर त्या अँगलचं माप आपल्याला किती मिळालं, 30 अंश त्या ठिकाणी. बरोबर. कशाचं मिळालंय, तर या ठिकाणी अँगल कोणता आहे, MRO. मग अशाच पद्धतीने पुढे याही बाबतीमध्ये पहा, हा 30चा आहे, हा 5चा आहे, हा त्या ठिकाणी 90 डिग्री असतो. पुन्हा आपल्या लक्षात येत नसते या ठिकाणचा असणारा जो काही अँगल जो आहे, कोणता अँगल, तर पहा अँगल NRO हा सुद्धा काय करता येईल आपल्याला, 30 डिग्रीचा त्या ठिकाणी दाखवता येईल. कितीचा दाखवता येईल, 30 डिग्री. इथे मी म्हणतो सिमिलरली हाय अँगल काय करता येईल आपल्याला, 30 डिग्री जो आहे तर तो 30 डिग्रीचा त्या ठिकाणी दाखवतो. बरोबर. पुढे आता MROचं आपण माप जो आहे तर ते माप त्या ठिकाणी काढले इथे MRO. बरोबर. पुढे आता थर्ड आपल्याला विचारलं की व्हॉट इज द मेजर ऑफ MRN. आता MRN म्हणजे कोणता, एवढ्या अँगलचं माप जे आहे तर ते माप आपल्याला त्या ठिकाणी काढायचं. आता हा MRO कशाचा बनलेला आहे, तर हा एक अँगल आणि हा एक अँगलचा त्या ठिकाणी बनलेला आहे. बरोबर. मग आपल्याला माहिती का या ठिकाणी अँगल MRN इज इक्वल टू कशा कशाचा बनलेला आहे, तर अँगल MRO प्लस कोणताही ORN किंवा NRO. अँगल NRO ते कशावरून लिहिलं आपण, तर आपल्याला माहिती काय माहिती, अँगल ऍडिशन पॉस्च्युलेट. अँगल ऍडिशन पॉस्च्युलेट कोणाचं गरजेचं असणारं जे काही प्रमेय किंवा गृहीतक जे आहे तर त्याच्यानुसार आपण त्या ठिकाणी घेऊ. या ठिकाणी पहा इज इक्वल टू MRO काढला आपण, किती आला, 30 डिग्री प्लस NRO सुद्धा आपण या ठिकाणी काढलेलं आहे, NRO किती आहे, 30 डिग्री. म्हणजे त्या ठिकाणी अँगल MRN इज इक्वल टू किती आलं, 60 डिग्री त्या ठिकाणी मिळालं. तिथे म्हणजे अशा पद्धतीने तिसरा असणारा जो काय आकडा जो आहे तर त्या तिसऱ्या आकड्याचा सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचे आन्सर त्या ठिकाणी काढता येईल. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.